नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपणा सर्वांचे एज्युकेशन फॉर यू या चॅनल मध्ये स्वागत आहे. नॅशनल अचीवमेंट सर्वे राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण हे येत्या 12 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. तर इयत्ता 10वी साठी मी काही 2007 ते 8 या वर्षातील प्रश्नसंच उत्तरासह आपणास येथे मी समजून सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम ह्या उतारावरती आधारित प्रश्न विचारलेले आहे, तर हा उतारा आपण वाचून घ्यावा. पहिला प्रश्न बघूया. वन विभाग उडणाऱ्या खारुताईचे संरक्षणासाठी करू इच्छित आहे, कारण 1. लाजाळू असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. 2. संख्या कमी असल्याने ती नामशेष होऊ शकते. 3. ती समुद्र सपाटीपासून 6500 फूट उंचीवर दिसते. 4. चपळ असल्याने ती तात्काळ दिसेनाशी होते. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. संख्या कमी असल्याने ती नामशेष होऊ शकते. प्रश्न क्रमांक 2. उडणाऱ्या खारुताईच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी नाही? 1. ती खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. 2. ती खालून वर उडी मारते. 3. तिच्या शरीरात पातळ कातडीचे आवरण असते. 4. ती खूप वेळ हवेमध्ये राहू शकते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ती खालून वर उडी मारते. प्रश्न क्रमांक 3. वन विभाग कोणाची माहिती मिळवत आहे? 1. उडणाऱ्या खारुताईच्या परिवाराची. 2. उडणाऱ्या खारुताईच्या आहाराची. 3. उडणाऱ्या खारुताईच्या वास्तव्याची. 4. उडणाऱ्या खारुताईंच्या संख्येची. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. वन विभाग उडणाऱ्या खारुताईच्या परिवाराची माहिती मिळवत आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. वन कर्मचारी आश्चर्यचकित का झाले? पर्याय आहे 1. खारुताई गेस्ट हाऊस जवळ दिसली होती. 2. ते प्रथमच खारुताईचे फोटो काढू शकले होते. 3. जंगलामध्ये उडणारी खारुताई प्रथमच दिसत होती. 4. त्यांनी उडणाऱ्या खारुताईला प्रथमच पाहिले होते. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. खारुताई गेस्ट हाऊस जवळ दिसली होती. प्रश्न क्रमांक 5. निसर्ग प्रेमींसाठी चांगली बातमी काय आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. दुर्मिळ प्रजातीच्या खारुताई टिहरीमध्ये सापडणे. प्रश्न क्रमांक 6. उडणाऱ्या खारुताईचे नाव उडणारी खारुताई असे पडले याचे कारण? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ती वरून खाली उडी मारू शकते. प्रश्न क्रमांक 7 बघूया. उतार्यानुसार लेखक तळघरात जाण्यासाठी डॅश डॅश भीत होता, उत्साहित होता, असमंजस स्थितीमध्ये होता व विवश होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तो भीत होता. प्रश्न क्रमांक 8. लेखक काय विचार करून तळघरात गेला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तळघरात धनसंपत्ती मिळेल म्हणून लेखक तळघरात गेला. प्रश्न क्रमांक 9. तळघरातील दृश्य पाहून लेखकाला कशाची आठवण झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 22 वर्षापूर्वीची घटना लेखकाला आठवली. प्रश्न क्रमांक 10. लेखकाचे डोळे दिपून जात होते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. जेव्हा टॉर्चचा प्रकाश हिरे जवाहिरांवर पडला तेव्हा लेखकाचे डोळे दिपून जात होते. प्रश्न क्रमांक 11. उतार्यामध्ये कोणत्या वारसाची गोष्ट सांगितली आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. संपत्तीच्या वारशाची गोष्ट सांगितली आहे. प्रश्न क्रमांक 12. लेखकाकडे कोणत्या प्रश्नाचे उत्तर नव्हते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आपल्या वंशत्वाला याच ठिकाणी संपून टाकून की नको? पुढील प्रश्नांसाठी ही जाहिरात आपल्यास वाचायची आहे व त्यावर आधारित उत्तर द्यायची आहे. तर प्रश्न क्रमांक 13 आपण बघूया. हे प्रदर्शन वस्त्र मंत्रालयाने कोणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय. प्रश्न क्रमांक 14. हे प्रदर्शन कोणत्या कालावधीमध्ये आयोजित केले आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. 1 ते 14 डिसेंबर 2016 या कालावधीत आयोजित केले आहे. प्रश्न क्रमांक 15. हे प्रदर्शन कोणाला प्रोत्साहित करत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिल्पकाराला. प्रश्न क्रमांक 16. या प्रदर्शनाचे आयोजन कोठे केले गेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 17. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण काय नाही? तर पर्याय क्रमांक 1.
बूट, चप्पल आणि सँडल. प्रश्न क्रमांक 18. या प्रदर्शनामध्ये नगदी पैशाशिवाय खरेदी करता येऊ शकते का? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 होय. तर हे सर्व प्रश्न जाहिरातीवरती विचारलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 19 व 24 साठी खालील उतारा वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे थांबून हा उतारा वाचून घ्यावा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे ही काळजीपूर्वक द्यावी. प्रश्न क्रमांक 19 बघूया. तलावासाठी अगोरचे काय महत्व आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अगोर मधून पाणी तलावात एकत्र होते. प्रश्न क्रमांक 20 दगडाचे सुंदर स्तंभ कशाचा संकेत देतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आगोर. दगडाचे सुंदर स्तंभ आगोरचे संकेत देतात. प्रश्न क्रमांक 21 अगोरच्या बाजूबाजूला बूट घालून येण्यास मनाई आहे, थुंकण्यास मनाई आहे असे बोर्ड लावण्याची आवश्यकता का नाही? तर योग्य पर्याय आहे सर्व लोक साफसफाई बाबत जागृत आहेत, त्यामुळे तेथे कुठलाही बोर्ड लावण्याची आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 22 नवीन बनवलेल्या तलावामध्ये जीवजंतू का सोडले जात असतात? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पाण्याची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी तलावामध्ये जीवजंतू सोडले जातात. प्रश्न क्रमांक 23 बघूया. अगोरला पाण उतार म्हटले गेले आहे कारण? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पावसाचे पाणी त्या पाण उतारावरून वाहत तलावामध्ये जाते. प्रश्न क्रमांक 24 मगर कोणत्या प्रकारच्या तलावामध्ये सोडली जात असे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मोठ्या आणि खोल तलावामध्ये. प्रश्न क्रमांक 25 ते 30 साठी खालील उतारा वाचावा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण द्यावी. उतारा मोठा आहे तर लक्षपूर्वक वाचावा. प्रश्न क्रमांक 25 बघूया. मान खाली घालून कोण उभे होते? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 झाड. प्रश्न क्रमांक 26 चोराविषयी कोणती गोष्ट खरी आहे? पर्याय क्रमांक 1 चोर जेलमध्ये जाण्यासाठी चोरी करत होता, ही गोष्ट चोराविषयीची खरी गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 बघूया. कथेच्या शेवटी पोलीस शिपाई चोराला कोठे जाण्याविषयी बोलत होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जेलमध्ये. प्रश्न क्रमांक 28 गावकऱ्यांना चोराचा शोध कसा लागला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 उसाच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांना चोराचा शोध लागला. प्रश्न क्रमांक 29 कथेमध्ये दिलेल्या कोणत्या गोष्टीमुळे समजते की पोलीस ठाणे गावाकडून पासून खूप लांब आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 लोक पोलीस ठाण्यामध्ये सकाळी पोहोचले. प्रश्न क्रमांक 30 कथेमधून कोणत्या ऋतूची माहिती मिळते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हिवाळा. कथेमधून हिवाळा या ऋतूची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 31 बघूया. देव आलय या शब्दामध्ये एकत्र येणारे स्वर कोणते? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 आ अधिक अ म्हणजे देव आलय. प्रश्न क्रमांक 32 नामाऐवजी येणाऱ्या शब्दास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सर्वनाम. प्रश्न क्रमांक 33 या चिन्हासाठी खालील नाव ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 34 अधोरेखित वाक्प्रचारासाठी पर्याय शोधा. कितीही चांगला विनोद केला तरी काही जण जराही हास्य करीत नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 स्मित करणे. प्रश्न क्रमांक 35 शाळेतून याचा मूळ शब्द हा आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 शाळा. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? तर विद्यार्थ्यांनो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गवळी धार काढतो. येथे ही क्रिया अजूनही चालू आहे. प्रश्न क्रमांक 37 कळीचा नारद म्हणजे खालीलपैकी कोण? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1
भांडण लावणारा म्हणजेच कळीचा नारद. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या वाक्यात रीतिवाचक विशेषण आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, रस्त्याने जाताना सावकाश चालावे. प्रश्न क्रमांक 39. वृत्तामध्ये लघु अक्षर खालीलपैकी कोणत्या चिन्हाने दाखवतात? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणारे कोण? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. विशेषण. नामाविषयी अधिक माहिती सांगणारे विशेषण. प्रश्न क्रमांक 41. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. योग्य पर्याय आहे वैभवने पेरू खाल्ला. तर योग्य पर्याय आहे तृतीया पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम कोणते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कोण. प्रश्न क्रमांक 43. अशुद्ध वाक्य ओळखा. तर यावर खालील वाक्यापैकी पर्याय क्रमांक 2 माझ्यासाठीच एक पेन आण हे अशुद्ध वाक्य आहे. येथे साठी ची विलांटी ही पहिली आहे ही चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 44. अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा. शाबास, तू सुंदर चित्र काढले. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 45. विभक्ती कशावरून मानावी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्ययावरून. प्रश्न क्रमांक 46. खालील सामासिक शब्दातील कोणता शब्द द्वंद्व समास नाही? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 परमेश्वर. प्रश्न क्रमांक 47. यातील तत्सम शब्द ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गृह. प्रश्न क्रमांक 48. गुण जाणणारा खालीलपैकी कोण? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गुणज्ञ. गुणज्ञ म्हणजेच गुण जाणणारा. प्रश्न क्रमांक 49. कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ ओळखा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वाईट कृत्य केले नाही त्याला भीती कसली. प्रश्न क्रमांक 50. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. हा लेखन नियमानुसार योग्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 51. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीचा अलंकार ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 उपमा. प्रश्न क्रमांक 52. उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 लेखक. प्रश्न क्रमांक 53. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला यातील केवळ वाक्य कोणते? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे केवळ वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 54. खालील पर्यायात कोणती म्हण नाही ते ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 पाटावर पाय देणे. प्रश्न क्रमांक 55. चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अचल. प्रश्न क्रमांक 56. परभाषीय शब्द ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 टेबल. प्रश्न क्रमांक 57. हे चिन्ह केव्हा वापरतात? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 दुसऱ्याचे मत सांगताना. प्रश्न क्रमांक 58. ट्रान्सलेशन हा शब्द कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 भाषांतर. प्रश्न क्रमांक 59. मुलांना शांत बसा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 संबोधन. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबरची जोडी ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सुबोध विरुद्धार्थी दुर्बोध. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीच्या प्रश्नसंचाचा सराव केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.